सांगावावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवडमधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। ऐतिहासिक सिंहगड किल्ल्याच्या विकासासाठी 285 कोटींच्या आराखड्यास राज्य शासनाने दिली मान्यता। सिंहगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी, पर्यटन सुविधा वाढवण्यासाठी आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा महायुती सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। तमाम शिवशंभू प्रेमींच्या वतीने आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या पोस्टद्वारे राज्य सरकारचे मनपूर्वक आभार मानले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान। कार्यक्रमास महिला नगर सदस्यांची बहुसंख्येने उपस्थिती। महिलाचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे। एक महिला स्वतः सक्षम झाल्यानंतर ती तिच्या संपूर्ण कुटुंबाला सक्षम करीत असते। त्यामुळे आज प्रत्येक महिला सक्षम व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवणे गरजेचे असून त्यासाठी महापालिकेचा समाज विकास विभाग सक्षमपणे कामकाज करीत आहे, असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सृष्टी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा। पिंपरी येथे प्रकल्पस्थळी भेट देऊन महापौरांनी घेतला सविस्तर आढावा। पिंपरी चिंचवड शहरात उभारण्यात येत असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सृष्टी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे। यासाठी महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत, उद्यान आदी संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे, असे निर्देश महापौर रवी लांडगे यांनी दिले। प्रत्येक प्रभागातील समस्या संवेदनशीलतेने समजून प्राधान्याने सोडवा। ब क्षेत्रीय कार्यालयात विकास कामांचा सखोल आढावा। नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश। प्रत्येक प्रभागातील नगर सदस्यांच्या समस्या संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यांचे प्राधान्याने निराकरण करणे अत्यावश्यक आहे। क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नगर सदस्यांशी सातत्याने समन्वय राखत स्थानिक अडचणींची अचूक नोंद घेऊन त्यास तत्परतेने व परिणामकारक पद्धतीने सोडवाव्यात, अशा स्पष्ट सूचना महापौर रवी लांडगे यांनी दिल्या। पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सागर सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सागर गोपाळ सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली। यावेळी परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांनी सागर सूर्यवंशी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी SM देशमुख यांनी मार्गदर्शन करताना पत्रकार संघटनेचे बळकटीकरण करण्यावर भर देण्याचे सांगितले। पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि संघटनेच्या वाढीसाठी एकजुटीने काम करावे, असेही त्यांनी नमूद केले। या प्रसंगी परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी, जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर, पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाचे अध्यक्ष विनय सोनवणे तसेच डिजिटल मीडिया सचिव महावीर जाधव, पत्रकार सचिन शिवशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सागर सूर्यवंशी यांनी वरिष्ठांचे आभार मानत पत्रकार संघटनेच्या बळकटीसाठी तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यासाठी पुढेही निष्ठेने काम करत राहण्याची ग्वाही दिली। तसेच पत्रकारांच्या हितासाठी संघटनेच्या माध्यमातून सकारात्मक उपक्रम राबविण्याचा संकल्पही व्यक्त केला। या होत्या आजच्या पिंपरी चिंचवडमधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।